गाईज, तर आम्ही चाललेलो आहोत नेहरू प्लॅनेटेरियममध्ये. तर जाताना पूर्वाचं आपलं आपलं काहीतरी चालू होतं, काहीतरी डायरी वगैरे घेऊन चालली होती ती. आणि आम्ही सी लिंकवरनं गेलो. खूप मस्त वाटत होतं, एकदम छान वाटत होतं. तो समुद्र आणि बाजूला उंच बिल्डिंग आणि एकदम रस्ता असा मोकळा होता ना, खूप मस्त वाटत होतं. अर्णव आणि पूर्वाला पण खूप मजा येत होती बघताना. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आतमध्ये तिथे काय काय आहे. हडप्पा वगैरे पण होतं आणि हे अश्मयुगींचं सगळं होतं. थोडा वेळ होता म्हणून आम्ही सिद्धिविनायकला गेलो आणि खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शनाच्याच लाईनीत उभं राहिलो आणि बाप्पाचे आशीर्वाद घेतले. पुन्हा आम्ही गेलो प्लॅनेटेरियमला आणि मला तर शाळेचेच दिवस आठवत होते. पालक आणि मुलं सगळे मांडी घालून खाली बसले होते आणि सोलार सिस्टीमबद्दल इथे माहिती सांगत होते. मुलांना क्वेश्चन्स विचारत होते. मुलं पण मस्त आन्सर देत होती. बघून खूप छान वाटलं. ॲक्च्युली आत्ता मे महिन्याच्या सुट्ट्या चालू आहेत म्हणून सगळेजणं मुलांना घेऊन बाहेर पडत आहेत. आणि आज जाताना हे बघा, हे सगळं त्यांनी असं तिथे डेकोरेट केलेलं होतं. चंद्रयान पण होतं तिथे छोटंसं. तिथे पण ॲक्च्युली खूप गर्दी होती फोटो क्लिक करायला. आणि हा मूव्ही ना असं नॉर्मल पडद्यावर नाही दाखवत, असं वरती दाखवतात. चेअर पण त्याच्या अशा बॅक साईडला बेंड होतात. त्यामुळे लहानांबरोबर मोठ्यांनाही आनंद दिसतोच आहे झालेला. आणि त्यामुळे आणि हे पूर्ण ना असं आपल्याला स्पेसमध्ये गेल्यासारखं वाटतं. लिटरली सगळं अंगावर येतं. असा आमचा दिवस होता आणि पुढे आम्ही काय काय केलं तुम्हाला बघायचं असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल गाईज, प्लीज.